प्रकरणात आमदार यड्रावकरांना प्रमुख आरोपी करा, आमदारकीचा राजीनामा देण्याची धनाजी चुडमुंगे यांची मागणी, एमआयडीसी रद्द होईपर्यंत जयसिंगपूर सोडणार नाहीचा इशारा। क्रांती दिनाच्या दिवशी आंदोलनादरम्यान माजी सैनिकांना कट रचून मारहाण केल्याप्रकरणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना प्रमुख आरोपी करावे, तसेच गुन्हेगारी कट कारस्थान केल्याचा आरोप करत त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केली। रविवार दिनांक 9 रोजी घडलेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ जयसिंगपूर येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी चुडमुंगे यांनी आमदार यड्रावकर यांच्यावर गंभीर आरोप केले। राज्याच्या उद्योगमंत्र्यांसोबत बैठक घेण्यासाठी लेखी पत्र द्यावे, पत्र दिल्यास मोर्चा स्थगित करू असे 7 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या उपस्थितीत ठरले होते। मात्र आमदारांनी लेखी पत्र न दिल्याने मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर आंदोलनादरम्यान कट कारस्थान करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप चुडमुंगे यांनी केला। या घटनेमुळे जयसिंगपूरच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात तणाव निर्माण झाला असून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत। माजी सैनिकांवरच आंदोलनादरम्यान हात उचलला जात असेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार कुठे राहिला असा सवालही चुडमुंगे यांनी उपस्थित केला। एमआयडीसीचा निर्णय रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, गरज पडल्यास जयसिंगपूर सोडणार नाही असा इशारा चुडमुंगे यांनी दिला। मारहाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कट कारस्थानामागील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर। काल जयसिंगपूरमध्ये टाकळी एमआयडीसीच्या विरोधात जे आंदोलन झालंय आणि जे आंदोलकांना मारहाण झालेली आहे त्याबद्दल प्रथमतः मी या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध करतो। कारण काल क्रांती दिन होता 9 ऑगस्ट आणि क्रांती दिना दिवशी माजी सैनिकांना आणि ते पण आपल्या राष्ट्रध्वजाच्या काठीनं मारहाण करणाऱ्या आणि त्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या यड्रावकर साहेबांच्या गुन्हेगारांना आणि यड्रावकर साहेबांच्या पाठीराख्यांचा पण मला जाहीर निषेध करायचा। 7 तारखेला यड्रावकरांच्या ऑफिसमध्ये या टाकळी एमआयडीसीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक बैठक बोलवलेली होती। त्या बैठकीमध्ये असं स्पष्ट ठरलेलं होतं की या आंदोलनाच्या अगोदर आमदार यड्रावकरांनी आपल्या राज्याचे उद्योगमंत्र्यांच्या बरोबर या एमआयडीसीच्या संदर्भात एक बैठक लावायची आणि त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय होईल तो सर्वांनी घेऊन पुढे जायचा। आणि 9 तारखेला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 7 तारखेला शुक्रवार होता, त्या दिवशी मंत्रालय सुरू होतं आणि सगळे लोक म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, उद्योगमंत्री असतील, सगळं म्हणायला लागलेत की या बाबतीत आमदार यड्रावकर आग्रही आहेत एमआयडीसीच्या साठी आणि त्यामुळे यड्रावकरांनी जर आम्हाला सांगितलं तर आम्ही बैठक लावू शकतोय। पण यड्रावकरांनी त्या दिवशी शुक्रवारी बैठक लावली नाही आणि ही मोर्चाची वेळ लोकांच्यावर ह्या आमदार यड्रावकरांच्या ह्या चुकीमुळे आलेली आहे। आणि ज्यावेळी हा मोर्चा टाकळीमधून काल निघाला त्यावेळीच मला जयसिंगपूरचे DYSP ठाकूर साहेब यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमची आणि आमदार यड्रावकरांची आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये बैठक लावतो आणि तिथं तुम्ही बैठकीसाठी या काही प्रतिनिधी म्हणून। आम्ही सांगितलं ठीक आहे, अजून पण आम्हाला चर्चेची तयारी आहे आणि चर्चेतनं माघार निघाल तर चांगली गोष्ट आहे। पण यड्रावकरांनी जाणीवपूर्वक तिथं जयसिंगपूर बाजार समितीमध्ये येण्याचं टाळलं, कारण तिथं त्यांनाच आम्हाला मारहाण करता येणार नव्हती, आमच्या माजी सैनिकांना मारहाण करता येत नव्हती, म्हणून त्यांनी तिथं येण्यास नकार दिला पोलिसांना आणि पोलिसांच्यावर दबाव वापरून त्यांनी आपल्या आंदोलकांना तिथं जयसिंगपूरमध्ये आपल्या सुरक्षित ठिकाणी उभा केलं आणि तिथं आणून या लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी हेकेखोरपणे आमदार यड्रावकर वागत आहेत आणि आज सकाळी त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कुठेही काल झालेल्या घटनेचा निषेध केलेला नाही, त्यांना कुठेही या गोष्टीचं वाईट वाटलेलं नाही। माजी सैनिकांना काठीनं मारणे बोलवून हे यांना जर चुकीचं वाटत नसेल तर खरोखर हे आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत काय, हे खरोखरच आमदार म्हणून या तालुक्याचे प्रतिनिधित्व करायला पात्र आहेत काय, अशा पद्धतीचा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात आलेला आहे। आमदार यड्रावकरांना मला सांगायचं आहे, तुम्ही जर खरोखरच जर या तालुक्याचा विकास करणार असला तर तुम्ही माजी सैनिकांच्या बाबतीत ज्यावेळी या एमआयडीसीचं नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनमध्ये माजी सैनिकांसाठी आरक्षित जागा आहेत असं कुठं लिहिलंय जरा सांगा। ज्यावेळी आंदोलनाची तीव्रता वाढली त्यानंतर या लोकांना माजी सैनिकांची आठवण आली, यांना संपूर्णपणे ते 125 एकरचं जे गायरान आहे ते सगळं लाटायचं आहे, लुबाडायचं आहे, पुढे प्लॉट पाडून हे विकायचं आहे, म्हणून या लोकांना सगळं ते गायरान पाहिजे आहे। आणि ज्यावेळी आंदोलनाची धग चालू झाली, माजी सैनिक आक्रमक झाले असं दिसलं आणि संपूर्ण गाव एकजूट झाले असं दिसल्यानंतर मग यांना लक्षात आलं की माजी सैनिकांसाठी काहीतरी आपल्याला तिथं राखीव ठेवायला लागलंय आणि आता काहीतरी ती खोटं सांगायला लागलेत। माझं या यड्रावकर साहेबांना एक आव्हान आहे, ज्यावेळी नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही सगळी जमीन तिथं एमआयडीसीला दिलाय, मग तिथं तुम्ही सुविधा कुठल्या ठिकाणी निर्माण करणार आहे? आज 1 गुंठा सुद्धा तिथं क्षेत्र शिल्लक ठेवलेलं नाही तुम्ही। आज आपलं जर
अलमट्टी धरणाची उंची जर वाढली तर दरवर्षी महापुराचं संकट येणार आहे. तिथल्या 5-6 गावांना सुरक्षित ठिकाणी हलवायचं असेल तर फक्त त्या जमिनीशिवाय कुठेही जागा शिल्लक नाही. मग अशा महापुराच्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांना काय तुम्ही कुठं घेऊन जाणार आहे? इकडे काय निमशिरगावला तुमच्या ह्या मोठ्या माळावर तुम्ही आणणार आहे काय? का तिकडे दत्तवाडच्या माळावर नेणार आहे 10-12 किलोमीटर? जवळचं ठिकाण आहे, तिथं महापूरग्रस्तांना स्थलांतरासाठी त्यांच्या सोयीसुविधांसाठी तिथं जमीन पाहिजे. हे सैनिकांचं गाव आहे, देशभरामध्ये प्रसिद्ध. इथं प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 सैनिक आहेत. ह्या सैनिकांच्यासाठी ज्या सुविधा निर्माण करायच्या आहेत त्यासाठी पाहिजे. भविष्यामध्ये ग्रामपंचायतीला काय विकास कामं करायची असतील तर त्यासाठी गायरान पाहिजे. आणि तुम्ही मात्र ह्या गावाला विश्वासात न घेता ग्रामसभेचा ह्या एमआयडीसीला विरोध असणाराचा जो ग्रामसभेचा ठराव आहे त्याचा तुम्ही पुनर्विचार न करता कुठेही गावाचं मत न विचारण्यात घेता तुम्ही अगदी वर्ण विकास थोपवा लागलाय. मंत्रालयात बसून दररोजच्या दररोज वेगवेगळे शासन निर्णय काढून ह्या गतीनं हे तुम्ही काम ही सगळी जागा ताब्यात घ्यायचा प्रयत्न करायला लागलाय. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय आम्ही चर्चेला तयार आहे, आडमुठी भूमिका आंदोलक घ्यायला लागलेत आणि घराच्या काचा फोडतात. तुम्ही आता हे सगळं बोलायला लागले, कालच्या व्हिडिओमध्ये तिने बोलायला लागले. माझं हे आव्हान आहे, तुम्ही एखादा व्हिडिओ अशा पद्धतीचा जर आमदार साहेब तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो दाखवावा. आम्ही तुमच्या घरात येऊन तुमच्या पाया पडून तुमची माफी मागतोय. आणि जर ते तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तर तुम्ही असं खोटं कुठंतरी लोकांना काहीतरी दिशाभूल करणार बोलायचं नाही. आणि आमदार पदाला हे शोभत नाही. माझी तर ह्या पोलिसांना एक आव्हान आहे, खरं तर कुठलाही गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे पोलिसांनी बघायचा असते. कट कुणी रचलेला आहे हे यांनी बघायचं असते. काल कट हा आमदारांनी केलेला होता. कारण आमदारांच्या बऱ्याच कार्यकर्त्यांचे आम्हाला काल फोन येत होते, काय झाले तुम्ही एवढं काय आंदोलन करणार आहे, आम्हाला आमदार साहेब घराकडे या म्हणून सांगायला लागले. म्हणजे आमदारांनी काल आपल्या सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना जयसिंगपूरमध्ये बोलवलं होतं. रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना ज्यांनी त्यांना पोचलेला आहे हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्यांनी काल तिथं बोलवलेले होते. मग हा काल मारहाण करण्याचा कट हा आमदार यड्रावकरांनी त्यांच्या घरात बसून केलेला आहे. आणि तो कट त्यांनी काल पूर्णत्वास नेलेला आहे. त्यात आपल्या तिरंग्याचा अपमान झालेला आहे. माझं पोलिसांना आव्हान आहे, कट कारस्थान करणाऱ्या या आमदारांना सुद्धा त्यांनी काल आरोपी करायला पाहिजे होतं. आणि या आमदारांना कालच्या काल अटक करायला पाहिजे होती. तिरंग्याचा अपमान करणाऱ्या त्या गुन्हेगाराला या लोकांनी त्याच ठिकाणी धरायला पाहिजे होतं. कारण का 10 ते 20 पोलीस या तालुक्याचे डीवायएसपी त्या ठिकाणी उपस्थित होते जागेवर. त्यांनी त्याच ठिकाणी त्या तिरंग्याचा अपमान करणाऱ्या गुन्हेगाराला का पकडलेलं नाही, त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा का घडलेला नाही. काल आमच्या लोकांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्यामध्ये देशद्रोहाचे, तिरंग्याचा अपमान करणारे गुन्ह्याचे कलम का घातलेले नाहीत, हे सगळे प्रश्न या आमदार यड्रावकरांना येत्या काळात द्यायला पाहिजे. आणि माझी तालुक्यातला एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, अशा पद्धतीचा आमदार, गुंडगिरी करणारा आमदार हा आमची काही संस्कृती नाही. शिरोळ तालुक्याची चळवळीचा तालुका म्हणून देशभर आमचा प्रसिद्ध आहे. सैनिकांचं गाव म्हणून देशासाठी 18 शहीद बलिदान करणारे सैनिकांचं गाव आहे. आणि या सैनिकांच्या माता भगिनींच्यावर गुन्हे घालणारे हेच आमदार यड्रावकर आहेत. त्या गेल्या महिन्यामध्ये जे रस्ता रोकोचं आंदोलन झालेलं होतं आणि अशा पद्धतीच्या या माजी सैनिकांना सुद्धा काल क्रांती दिना दिवशी बोलवून आपल्या झेंड्यानं मारणारे, तिरंगा ध्वजानं मारणारे हे यड्रावकर आहेत. अशा पद्धतीचा आमचा आमदार हा होऊ शकत नाही. आमदार यड्रावकरांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी माझी एकमुखी मागणी आहे. आणि पोलिसांना सुद्धा आव्हान आहे, तुम्हाला आमच्यावर हल्ला करणाऱ्यांना एक वेळ तुम्ही सोडून द्या, पण ह्या ध्वजाचा अपमान करणाऱ्या गुन्हेगारांना तुम्ही शासन करा, आजच्या आज त्यांना धरा. आणि ह्या ध्वजाचा अपमान करण्यासाठी कच रचणाऱ्या आमदार यड्रावकरांना प्रमुख आरोपी करा अशी माझी या निमित्तानं सगळ्यांना मागणी आहे.